न्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। द बर्निंग डस्टर जबलपूर कटनी महामार्गावरील मोहतारा टोल प्लाझावर 4 चाकीला भीषण आग। सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही। जबलपूर कटनी महामार्गावर 4 चाकीला आज दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। सिहोरा तालुक्यातील मोहतारा टोल प्लाझावर सदर घटना घडली। या डस्टर गाडीमध्ये 4 प्रवासी प्रवास करत होते आणि गाडीला अचानकपणे आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने या टोल प्लाझाच्या बाजूला सदर गाडी उभी करण्यात आली। या डस्टर गाडीमधून अंकुश सिंग आणि त्यांचे 3 मित्र हे प्रवास करीत होते। अंकुश सिंग हे जबलपूर येथील रहिवासी असून काही कामानिमित्त कटनी येथे जात असताना डस्टर गाडीला भीषण आग लागली। या आगीत ही 4 चाकी गाडी पूर्णपणे नेस्तनाबूत झाली आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया मोहतारा टोल प्लाझावर ही घटना घडली। हा टोल प्लाझा सिहोरा तालुक्यातील जिल्हा जबलपूर मध्ये येतो। या मोहतारा टोल प्लाझावरील खरी वस्तुस्थिती आज या घटनेने उघडकीस आलेली आहे। हळूहळू संपूर्ण गाडीला आगीने आपल्या आटोक्यात घेतले आणि गाडी संपूर्णरित्या जळून भस्मसात झाली। सुदैवाने घटनास्थळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। टोल वसुली करणाऱ्या एनएचआयचा निष्काळजीपणा या घटनेमुळे चव्हाट्यावर आला आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या टोल प्लाझावर कुठल्याही प्रकारची सुरक्षेची सुविधा उपलब्ध नव्हती। या ठिकाणी फायर ब्रिगेडचे वाहन सुद्धा या टोल प्लाझावर दिसून आले नाही। शेवटी सिहोरा तालुक्यातून फायर ब्रिगेडच्या वाहनाला निमंत्रित करण्यात आले आणि या गाडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळवले। या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारच्या ट्रॅफिक पोलिसांची किंवा सुरक्षा रक्षकांची सुद्धा व्यवस्था नसल्याचे चित्र निदर्शनास आले। या गाडीला सुविधांची मदत मिळेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती। प्रवाशांकडून टोल वसुली करणाऱ्या पण सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना सुविधा या टोल प्लाझावर नाही, ही विशेष एनएचआयची नामुष्की या घटनेच्या माध्यमातून समोर आली। या टोल प्लाझावर वाहनाला आग लागल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून आले। आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केले होते। आगीचे व धुराचे लोंढे दूरवरपर्यंत दिसून येत होते, परंतु या ठिकाणी कोणतीही उपाययोजना एनएचआयच्या माध्यमातून करण्यात आली नाही। टोल प्लाझावरील कर्मचारी भग्यांची भूमिका घेत होते। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली असती, परंतु नागरिकांच्या सतर्कतेने ही घटना थोडक्यात बचावली। अशा प्रकारची टोल वसुली केल्यानंतर एनएचआयने अनेक सुविधा देणे बंधनकारक असताना या मोहतारा टोल प्लाझावर मात्र एनएचआयचा खरा प्रकार उघडकीस आला आहे। प्रवाशांनो, प्रवास करताना सुद्धा आपणही काळजी घेणे गरजेचे आहे। आपले वाहन हे सुरक्षित आहे का हे तपासून घेणे गरजेचे आहे। कुठल्याही प्रवासाला निघताना वाहनाची संपूर्ण चाचणी करूनच आपण आपल्या परिवारासहित प्रवासाला निघायला हवे। एवढंच नव्हे तर गाडी जर जास्त प्रमाणामध्ये आपण चालवत असू तर गाडीला सुद्धा काही ठिकाणी थांबा देऊन थंड होऊ देणे गरजेचे आहे। तेव्हाच आपण आपला परिवार हा सुरक्षित राहील। एनएचआय वरती आता प्रशासन कोणत्या प्रकारची कारवाई करते याकडे नागरिकांचे, प्रवाशांचे व टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधित झाले आहे। आपण पाहत होते जी न्यूज। आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा। आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू। आपणास जर आमची बातमी योग्य वाटली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। जी न्यूज चॅनल करिता चीफ ब्युरो महाराष्ट्र।